भारतीय रेल्वे ही जगातील चौथी सर्वात मोठी रेल्वे सेवा मानली जाते आणि देशात दररोज हजारो रेल्वे गाड्या सिग्नल प्रणालीवर चालतात। अर्थात हिरवा सिग्नल मिळाला की गाडी पुढे जाते आणि लाल सिग्नल झाला की ती थांबते। मी हे सगळे यासाठी सांगते कारण उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड भागामध्ये एक अशी अनोखी ट्रेन आहे जी हिरवा किंवा लाल सिग्नल झाला तरी सुद्धा त्यावर काम करत नाही तर चक्क लोकांच्या हाताच्या इशाऱ्यावर थांबते। उत्तर प्रदेशमधील जालौन जिल्ह्यामध्ये ऐत जंक्शन ते कोंच दरम्यान धावणारी ही छोटी शटल ट्रेन सुमारे 13 किलोमीटरचा प्रवास करते। स्थानिक लोक तिला अड्डा असं सुद्धा म्हणतात। दरम्यान ही सेवा ब्रिटिश काळात 1990 मध्ये सुरू झाली आणि आजही नॅरो गेज मार्गावर ती चालते। या ट्रेनला फक्त 3 डबे आहेत आणि तिचा वेग ताशी सुमारे 30 किलोमीटर इतका असून हा पूर्ण प्रवास ही ट्रेन साधारण 40 मिनिटांमध्ये पूर्ण करते। या मार्गावर जर एखाद्या प्रवाशाने हात दाखवला तर चालक लगेच गाडी थांबवतो। त्यामुळे ही ट्रेन स्थानिक गरजांनुसार थांबवण्याची लवचिकता ठेवते आणि शेतकरी आपल्या शेतीमाल बाजारात नेण्यासाठी, विद्यार्थी शाळा कॉलेजसाठी आणि छोटे व्यापारी रोजच्या कामासाठी याच ट्रेनवर अवलंबून असतात आणि म्हणूनच ही ट्रेन केवळ प्रवासाचं साधन नाही तर बुंदेलखंड भागातील लोकांसाठी एक महत्त्वाची जीवनवाहिनी ठरली आहे।